लहानपणी आजी आजोबा सांगायचे की या ढगांच्या वरती स्वर्ग आहे आणि या स्वर्गात देव राहतो. लहानपणी या सगळ्या कथा वाटायच्या, पण आज जेव्हा ते स्वर्ग जिवंतपणी अनुभवायला भेटलं तेव्हा त्याची जागा शिवकाळात काय असेल त्याची जाणीव झाली. होय, ही गोष्ट त्या दुर्गराजची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुखदुःखाचा साक्षीदार, स्वराज्याची पहिली राजधानी. या गडाच्या प्रत्येक दगडाला महाराजांचा स्पर्श झालाय. आज याचा प्रत्येक दगड 350 वर्षांनंतर पण तसाच खंबीरपणे उभा आहे. हा तोच स्वर्ग आहे जिथे माझा देव राहिलाय. गडांचा राजा आणि राजांचा गड, किंग ऑफ फोर्ट, किल्ले राजगड. अशक्य सुंदर सह्याद्री. ओहो, तर फायनल मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत गडांचा राजा आणि राजांचा गड किल्ले राजगडची गड भटकंती करण्यासाठी. सो आज आम्ही पूर्ण 5 जण आलेलो आहोत. 5 जणांचा ग्रुप आहे आणि आज आम्हाला राजगडावरती राहायचं आहे. रात्र अनुभवायची आहे. राजगडावरची रात्र कशी असते आणि मी ऐकून होतो की राजगड कधी कुणाला निराश नाही करत. तर बघूया आपल्याला आता तो किती खुश करतोय. आता ढग अडकलेत त्याच्यावरती, पूर्ण धुक्याने तो गुडूप झाला आहे. बस आता वाटले सकाळचे 10 आणि आज आहे शनिवार. आजची रात्र आम्ही गडावरतीच राहणार आहोत. तर आत्ता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करतोय. सो हे नमस्कार मित्रांनो, मी सुचित सिंग आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन झकास या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्याला आता एक 15 मिनटं झालेत हा गड चढून. खूप घाम येतोय कारण वातावरण तसं बनलं आहे. हळूहळू आम्ही आता पाली दरवाजाच्या दिशेने वळतोय. पाली दरवाजाकडून येताना ना मित्रांनो खूप चढ लागतो, तुम्हाला चढावं खूप लागतं, त्यामुळं तुम्हाला दम लागू शकतोय. पाली जो दरवाजा आहे तिकडून चढायला तुम्हाला 2 तास लागू शकतात हार्डली. जर तुम्ही नवीन असाल तरी पण 2.5-3 तास लागू शकतात. बघा, इथे एक सूचना लिहिली आहे, कचरा कुंडीतच टाकावा. लक्ष असू द्या सगळ्यांसाठी. हे बघताय तुम्ही मित्रांनो, ही कारवी आहे. मला वाटतं आता गेल्या वर्षीची आहे की आदल्या वर्षीची माहीत नाही. बघा, पूर्ण हा जंगल कारवीचा आहे. हा पूर्ण सुकला आहे. बघा, ज्या वेळेला ही कारवी फुलली होती त्यावेळेला इकडून जर कोण गेला असेल तर पूर्ण त्यांना कारवीची वाटेवरती पडलेली फुलातून हा गड सर करायला खूप भारी वाटलं असेल. आमचे सगळे सवंगडी थकतात आहेत, त्यामुळे जरा उशीर लागतोय. नाहीतर ही 2 तासाची पायवाट आहे जी आपण सहजपणे पार करू शकतोय.
मित्रांनो तुम्ही बघताय ह्या शिवकालीन पायऱ्या आपल्याला लागलेल्या आहेत. राजगडाची जी अर्धी पायवाट आहे ती जंगलातून आहे आणि 50% हा किल्ला चढल्यानंतर तुम्हाला ह्या शिवकालीन पायऱ्या लागतील ज्या थेट तुम्हाला पाली दरवाजाच्या इथे घेऊन जातील. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जी जंगलाची पायवाट आहे ती जरा निसरडी आहे. जर तुमच्या पायामध्ये शूज चांगले नसतील तर सांभाळून चढा, आणि जर शूज असतील तरी पण सांभाळून चढा. पाय चिखलातून घसरू शकतात, छोटे छोटे दगडसुद्धा आहेत. फोटो काढण्याच्या नादात कडेवरती जाऊ नका, कारण जीवाला खूप धोका असू शकतो. त्यामुळं ट्रेक करताना स्वतःचा जीव सांभाळूनच ट्रेक पूर्ण करा. आमच्या मागे दिसतोय पूर्ण राजगड धुक्यामध्ये हरवतोय, मध्ये मध्ये तो गुडूप होतोय. चला आता आपण पाली दरवाजाच्या इथे जाऊया. बघा आपल्याबरोबर आता 4 जण आहेत आणि मी 5वा. हा आहे सौरभ, हा आहे प्रीतम, हा आहे सुयोग आणि हा आहे शुभ्रांत आणि मी. सो आम्ही 5 जण आहोत. हा किल्ला सर करतोय. नाव काय बाळा तुझं? हाय, नाव काय? हा, किती वर्षाची आहे? क्या बात आहे, क्या बात आहे. हेच दाखवायला लागेल नवीन पिढीनं. 2 वर्षाची केया. मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघताय हा आहे पाली दरवाजा. जेव्हा तुम्ही पाली गावातून जेव्हा ट्रेक सुरू करता त्यावेळेला तुम्हाला पहिला दरवाजा जो लागतो तो पाली दरवाजा लागतो. आणि आता आम्ही पाली दरवाजाच्या इथे पोहोचलो आहे. बघताय तुम्ही माझ्या आजूबाजूला एकदम ढगांचा खेळ पाठीमागे सुरू आहे. सो अशाच ढगांमध्ये आज आपण पूर्ण राजगड अनुभवणार आहोत. सो चला आता पाली दरवाजाच्या इथून आपण आतमध्ये जाऊया आणि हळूहळू वरती जाऊया. बस मित्रांनो आता आम्ही पोहोचतोय दुसऱ्या दरवाजाच्या इथे. दुसरा दरवाजा जो आहे महादरवाजा, तिथून तुम्ही वरती आल्यानंतर उजव्या आणि डाव्या साईडला तुम्हाला शिपायांसाठी देवड्या सुद्धा लागतील. सो ह्या देवड्या आहेत आणि आता सरळ आपण प्रवेश करतोय थेट राजगडावर, जो की गडांचा राजा आणि राजांचा गड. आता वाजले दुपारचे 1:45 आणि आम्ही भाकरी आणले. बघा भाकरी आहे, इथे चटणी आहे आणि तिकडे बघा पराठे आहेत. सगळेजण बसलो आहे. आता पहिली पोटपूजा करतो आणि त्याच्यानंतर पूर्ण गड आम्ही फिरतो.
तर मित्रांनो आता आमची पोटपूजा झालेली आहे आणि बस पोटपूजा करून आता वाजले दुपारचे 3 आणि आता आम्ही चाललोय सुवेळा माचीकडे. आणि मित्रांनो मी माझ्या मागे बघताय हे किल्ले राजगडचा बाले किल्ला हळूहळू ढगामध्ये गुडूप होतोय आणि हळूच तो बाहेर येतोय. तर हा खूप सुंदर नजारा आहे. तुम्ही बघताय माझ्या मागे ढगांचा खेळ सुरू आहे आणि आता मी एका अशा पॉईंटला येऊन पोहोचलो की एक टेकडी आहे. तर तिथून समोर जर बघितलं तर सुवेळा माची दिसते. तर त्याचे ड्रोन शॉट आता आपण पाहूया. God! Woo! Let's go, man. Let's go. अशक्य सुंदर सह्याद्री. ओहो मित्रांनो, काय कसं वर्णन करू शब्दामध्ये, कसं वर्णन करू हे आपले जे सह्याद्रीचे गडकिल्ले आहेत. कसं वर्णन करू म्हणजे निव्वळ अशक्य, निव्वळ अशक्य. माझ्या मागे तुम्ही बघताय सुवेळा माची आणि इकडे पद्मावती आणि तिसरी माची संजीवनी माची. सो राजगडाला एकूण 3 माच्या आहेत. सो आता मी चाललोय सुवेळा माचीकडे. हा पूर्ण पसरलेला हा पूर्ण राजगड, ह्या गडावरती महाराज 25 वर्ष होते आणि राजगड स्वराज्याची पहिली राजधानी, दुसरी रायगड. आपण रायगडला जातोच, पण राजगडला किती जण आलेत? बल्कि स्वराज्याची पहिली राजधानी आहे. तर इकडे सुद्धा या. खूप सुंदर गड आहे, खूप सुंदर गड आहे. राजगड कधी कोणाला निराश नाही करत, याची आम्ही वाट बघतोय ना. आम्हाला ढगांची चादर उद्या सकाळी बघायला भेटते का ते आम्ही बघणार आहोत. मित्रांनो, सुवेळा माचीकडे जाताना हे आपल्याला श्री मारुतीरायाचं मंदिर दिसलेलं आहे. चला दर्शन घेऊया. आणि मित्रांनो, हे सदर लागलेलं आहे, आपण आतून बघूया. हा पूर्ण आतला भाग. तर मित्रांनो, राजगडावरती अशा कुठल्या मोठ्या वास्तू नाही आहेत,
उरलेत ते फक्त जोतेच उरलेत. बाले किल्ल्यावरती सुद्धा फक्त खालचे जोते उरलेत. महादरवाजे बाकी आहेत, पाण्याचे टाके बाकी आहेत, पण कुठली अशी मोठी वास्तू नाही आहे. तर आता आम्ही सुवेळा माचीवरती आलो आहे. तर ह्या गडाचा प्रदेश खूप मोठा आहे. एका दिवसामध्ये हा गड तुमचा फिरून होणार नाही, नक्की नाही होणार. म्हणून आम्ही आज 2 दिवस घेऊन आलो आहे. पण बघ आपल्या 2 दिवसातसुद्धा पूर्ण फिरून होतं की नाही, कारण आम्ही खूप वेळ काढतो आहे. आणि आता तुम्ही बघताय चारही बाजूनी पूर्ण धुकं. आता आम्ही सुवेळा माचीवरती जातो, तिथे ड्रोन आपला उडवतो आणि त्याच्यानंतर मग कुठे टेंट लावायचा आम्ही प्लॅन केला आहे की बाले किल्ल्यावरती टेंट लावायचा. पण तिथे हवा कशी आहे, तिथे जागा आहे की नाही लावण्यासाठी, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. सो आता आपण पुढे बघू. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती 25 वर्ष होते. महाराजांचा ऑब्व्हियसली आवडता किल्ला असणंच, कारण स्वराज्याची पहिली राजधानी तो हाच किल्ले राजगड. आता फक्त उरलेत ते पाण्याचे टाके, महादरवाजे आणि गडाची तटबंदी. गडाची तटबंदी शाबूत आहे आणि बाकी 3 माचेचं जे बांधकाम आहे ते एकदम प्रॉपर आहे. तर मित्रांनो, आमच्या थोडं प्लॅनमध्ये चेंज झालेलं आहे. चारी बाजूनं धुकं आलं, त्यामुळं सुवेळा माचीचं प्लॅनिंग कॅन्सल केलं. आता वाजले संध्याकाळचे 5:30. जर आम्ही धुक्याचा वेट केला तर आम्हाला तिकडे जायला वरती उशीर होईल. बस प्लॅन कॅन्सल केलं. जर उद्या जर मी त्याचे ड्रोन शॉट जर घेतले तर मी ते नवीनच टाकेन, नाहीतर 4 वर्षापूर्वी मी सुवेळा माचीवरती आलो होतो तर त्याचे ड्रोन शॉट तुम्हाला इथे बघायला भेटतील. हे जे धुकं आहे ना मित्रांनो, ते खाली नसतंय, हे वरतीच असतंय. पण खाली आता इथं आम्हाला असं वाटतं की सगळीकडे झालं असेल, पण तसं नाही, खाली ऊन असेल 100%. आता आम्ही जो बाले किल्ला आहे त्या दिशेने चाललो आहे. तिकडे जाऊन आम्ही बघतो टेंट कुठे लावायचा आणि कसा लावायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुखदुःखाचा साक्षीदार आयुष्यातील 25 वर्ष महाराज या गडावर होते. या गडाची भव्यता, त्याची उंचता, शत्रूला चकमा देणाऱ्या यांच्या वाटा, गडावरील तटबंदी, त्यांची बुरुजे, हे सगळंच या गडाची जागा शिवकाळात काय असेल त्याची जाणीव करून देतात. या गडाला पूर्वी मुरुंब देवाचा डोंगर या नावाने ओळखले जायचे. इसवी सन 1646 ते 1647च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि आपल्या पद्धतीने हा किल्ला बांधायला सुरुवात केली. गडावरील 3 माचांच्या तटबंदी करून त्यांना नावे देण्यात आली: सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती माची. आणि मुख्य किल्ल्यास राजगड असे नाव दिले. 1645 ते 1670 या काळात दुर्गराज राजगड या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जात होता. आपलं राज्य स्वतंत्र आहे हे शत्रूच्या निदर्शनास आणण्यासाठी त्यांनी किल्ल्याचं नाव राजगड ठेवलं होतं. याच किल्ल्यावर महाराजांनी स्वतःची देवनागरी लिपीतील नाणीही पाडली. याच डोंगराची निवड हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून का केली असेल? त्यामागे काही कारणे आहेत. ती म्हणजे मावळ प्रांतावरचं वर्चस्व. मावळ हा पुण्याच्या पश्चिमेकडील खोऱ्यांचा प्रांत, सह्याद्रीच्या रांगांमधला राजकीय हालचालींचा महत्वाचा भूभाग होता. पूर्वेकडे दख्खनचं पठार आणि पश्चिमेकडील अंगाला कोकणची किनारपट्टी, यामुळे राजगडचं ठिकाण राज्यकारभारासाठी सोयीचं होतं. 30 एप्रिल 1665 मध्ये मुघलांनी राजगडावर चाल केली, पण ते विसरले होते गडावर त्यांचा बाप बसला आहे. गडावरून महाराजांनी असा काय मारा केला की सारा मुघल सैनिक सळो की पळो करत पळून गेला. 12 सप्टेंबर 1666 महाराजांची आग्र्यावरून सुटका. 24 फेब्रुवारी 1670 राजाराम महाराजांचा जन्म. 1670 सिंहगडाचा विजय आणि 1659 महाराणी सईबाई यांचे निधन आणि कित्येक साऱ्या लढाया. या सगळ्याचा साक्षीदार दुर्गराज राजगड आहे. या गडाचा इतिहास खूप मोठा आहे, तो एका व्हिडिओमध्ये सांगणे शक्य नाही. मित्रांनो, धुकं काय जायचं नाव घेत नाहीये आणि बस आता इथून ते जरा खतरनाक, तो जरा टफ पॅच आहे, रेलिंग आहेत बाजूला, तो आता पाठ सुरू झालेला आहे. तर आता आम्ही चढतोय. बस काहीच दिसत नाही, पूर्ण धुकंच धुकं, पूर्ण धुकंच धुकं. चला.
मित्रांनो 15 मिनिटाच्या चढाईनंतर आता आम्ही पोचलो आहे बाले किल्ला महादरवाजा. हा बघा आमच्या मागे आहे हा बाले किल्ला महादरवाजा. आणि बस 15 मिनिटातच आम्ही वरती आलो. थोडा रिमझिम पाऊस सुरू आहे. आता ह्या बाले किल्ल्यावरती एक चांगली जागा बघून आम्हाला आमचा टेंट सेटअप करायचा. गेले 10 मिनटं मित्रांनो आम्ही जागा शोधतो टेंट लावायला. बाले किल्ल्याच्या वरती आलो आहे पण जागा भेटत नाही कारण खूप हवा आहे आणि अशा हवेमध्ये ना आमचा गॅस पेटणार. खूप हवा आहे. आता मी विचार करतो की नक्की टेंट लावायचा कुठे. पूर्ण बाले किल्ल्याच्या वरती आहोत. तर मित्रांनो हे मंदिर आहे बघा. हे मंदिर आहे भगवान शंकरदेवाचं मंदिर आहे. मध्ये शिवलिंग आहे आणि बाजूला बिलकुल जागा नाही आहे. आम्ही विचार केला की ह्या झाडाच्या खाली इथे टेंट लावायचं पण एक टेंट लागेल. दुसऱ्या टेंटला जोराजोराने हवा येते आणि हवा आली तर आम्हाला ती टेंट उडवून घेऊन जाईल. इकडे खाली खोल दरी आहे. तर आम्ही आता डिसिजन घेतलं आहे की इथून आम्ही निघतो. हा बाले किल्ल्याच्या टॉपवरती आहोतच काय दिसत नाहीच आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले. आम्ही जातो खाली जे पद्मावती मंदिर आहे तिथे आम्ही टेंट लावू आमचा आणि तिथे राहू. कारण दुसरा कुठला ऑप्शन नाही आहे कारण हवा खूप आहे. जर पाऊस वगैरे वाढला तर आम्हाला सकाळी उतरायला पण प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता आम्ही जवळजवळ 15-20 मिनिटं आम्ही डिस्कशन केलं आणि फायनली ठरलं आहे की आता खाली जाऊया आणि खाली जाऊन टेंट लावूया. कारण इथे राहिलो रात्रीच जर मोठा पाऊस आला किंवा हवा आली जर आम्हाला प्रॉब्लेम झाला तर आम्ही रात्री तो तेवढा भाग आम्ही सर नाही करू शकत. माफ करा मित्रांनो की पूर्ण बाले किल्ला मी दाखवू नाही शकलो. माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये मी बाले किल्ला दाखवला आहे तर तो जाऊन एकदा तुम्ही बघा. कारण उद्या सकाळी आम्ही वरती इकडे नाही येणार. सो एकंदरीत हे सगळं आता पुढचं प्लॅनिंग आहे. तर आम्ही तिथे जातो. रात्र होते रे सौरभ. चलो 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 जावं लागतंय पटकन. वाजलेत मित्रांनो संध्याकाळचे 7:15 आणि आम्ही चालतोय अजून. असा कधी एक्सपिरियन्स आला नव्हता पण हा आज आला. असं आम्ही कन्फ्यूज नव्हतो की टेंट कुठे लावायचा कधीच नव्हतो. आज माहीत नाही कसं काय प्लॅन चुकलं. कदाचित हे वातावरण बघता तुम्ही. दोन टेंट लागलेले आहेत. पद्मावती मंदिर आहे बाजूलाच. 3 जणांचा टेंट आहे. हा 2 जणांचा टेंट आहे. आणि आता आम्ही बनवतो पास्ता होते पास्ता आणि त्याच्यानंतर आहे मॅगी. माहीत नाही मी काय खाणार रात्री. झोपायचं आहे खाऊन. आणि मित्रांनो आता आम्ही पास्ता टाकलाय. पास्ता मला मित्रांनो पास्ता अजिबात आवडत नाही. आज पास्ता. तर मित्रांनो आमचा पास्ता रेडी झालेला आहे. आता आम्ही खातो आहे बघा. हे 2 आतमध्ये टेंटमध्ये खात आहेत. हा सौरभ इकडे, हा इकडे प्रीतम. खूप भूक लागली. रात्रीचे 8 वाजलेत. आता मॅगीचा पूर्ण आनंद घेताना आमचे मित्र. प्रीतम कशी झाले? मस्त बनवले मी ना. सौरभ कशी झाले गाईस? फुल पाऊस पडतोय मित्रांनो. हे बघा पूर्ण ओलं झालं या बाजूने. आतमध्ये पाणी नाही येत आहे. पाऊस खूप आहे. पूर्ण बाहेरचं पूर्ण भिजलं. सकाळचे 4:30 वाजले. 4:30. पावसाने जाग दिली नाही तर मस्त झोपलो होतो आम्ही. टेंटच्या आतमध्ये पाणी नाही येत. गुड मॉर्निंग फ्रॉम राजगड. आज आहे रविवार. काल आम्ही आलो होतो राजगडला, राजगडची भटकंती करायला. काल आम्ही राजगडवरती राहिलो होतो. रात्री 4:30 वाजता खूप पाऊस लागला. आम्हाला आमची टेंट हलवावं लागली होतं. इथे पद्मावती देवीचं मंदिर आहे तर तिथे आम्ही या ठिकाणी आम्ही रात्री झोपलो होतो. म्हटलं की सकाळी आता काहीच बघायला नाही भेटणार. सगळीकडे धुकंच आणि काहीच बघायला नाही भेटणार. पण
राजगड कधी कोणाला निराश नाही करत ह्या आशेवरती आम्ही होतो आणि खरं आहे राजगड कधीच कोणाला निराश नाही करत। आज आहे रविवार, आज आहे 15 जून आणि आता तुम्हाला माझ्या मागचा व्ह्यू दाखवतो की ढग कसे दरीमध्ये अटकलेत। ओ माय गॉड, ओ माय गॉड, डोळ्याचं पारणं फेडणारं हे नजारा आता राजगडचे आम्ही खरंच आभारी आहोत। राजगडने हे दाखवून दिलं की राजगड आजपर्यंत कधी कोणाला निराश नाही करत, आम्हाला सुद्धा निराश नाही करत। आता मित्रांनो थोडं प्लॅनिंगमध्ये आम्ही चेंज करतोय। आता बघूया की आता वाजले सकाळचे 8, आता मी जरा कॉफी वगैरे पितो। तर आता सुवेळा माचीला जायचं की पद्मावती माचीला जायचं की संजीवनी माचीला जायचं, कारण आम्ही तिन्ही नाही करू शकत एकत्र, खूप उशीर होईल आणि आम्हाला रिटर्नसुद्धा जायचं आहे। त्यामुळं कुठली तरी एकच माची आता करणार आम्ही आणि विचार करतोय आता कुठली करायची। आताचं जे राजगडावरचं जे मित्रांनो वातावरण आहे ना, म्हणजे मी काय सांगू यार, माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं हे बघून, हे ढग बघून, कारण खूप वाट बघितली मी असं हे ढगांची चादर बघण्यासाठी आणि फायनली आज राजगडने ती पूर्ण केली। म्हणजे मी आता ज्या माझ्या डोळ्याने जे बघतोय ना ते मी ह्या कॅमेऱ्यामधून नाही दाखवू शकत तुम्हाला। हे बघा, ही पद्मावती देवीचं मंदिर आणि इथे चहा बनवतोय, ऑलमोस्ट बनून रेडी आहे। सकाळी सकाळी न तोंड धुता डायरेक्ट दूध पावडर, हा खारखंडे या राजगडावरची चहा प्यायला। बघा मित्रांनो, आम्ही आणलेला कचरा परत घेऊन जातोय, तुम्ही पण असंच करा। आता निघतोय कारण खूप उशीर झालाय ऑलरेडी आणि आता आम्ही जर संजीवनी माची किंवा पद्मावती माचीला जर जायचं प्लॅन केलं तर दुपारचे 12-1 वाजतील आणि दिसणार सुद्धा काहीच नाही, कारण चारी बाजूनं पाऊस आता सुरू झाला आहे आणि धुकं खूप आहे। त्यामुळं आता परतीच्या प्रवासाला लागतो आहे। तिन्ही माच्या ह्या ब्लॉगमध्ये नाही दाखवता आल्या, कारण सुवेळा माचीला आम्ही गेलो होतो तर धुकं होतं, पण तुम्ही जुने माझे ड्रोन शॉट बघितले असतील, म्हणजे मी 2021ला आलो होतो। पण संजीवनी माची आणि पद्मावती माचीला जायचं स्वप्नच राहिलं, हे दुःख वाटतंय। कारण ॲक्च्युली आम्ही बरं पावसाच्या सुरुवातीला आलो, हे जर आम्ही राजगडावरती जर सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगला म्हणजे गणपतीनंतर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला जर आलो असतो तर ही ग्रीनरी ते भेटलीच असते आणि प्लस व्यवस्थित सगळं एक्सप्लोअर करता आलं असतं। आमच्याकडे वेळ आहे पण धुकं हे जाणार नाही आहे, कारण पाऊस सुरू आहे कंटिन्यू। त्यामुळं आता परतीचा प्रवास सुरू करतो आहे। सो दाखवू आपण जेव्हा आपण आता राजगड आणि तोरणाचा रेंज ट्रेक करणार आहोत त्यावेळेला पद्मावती माची आणि संजीवनी माची त्या ब्लॉकमध्ये आपण नक्की दाखवू। चला, समोर दिसतोय तोरणा, किल्ले तोरणागड। मित्रांनो, आमचा परतीचा प्रवास सुरू आहे, पाऊस खूप आहे आणि समोर माझ्या दिसतोय तो किल्ले तोरणा। काही महिन्यापूर्वी आम्ही आलो होतो किल्ले तोरणावरती, तिथून आम्ही बघत होतो की यार समोर राजगड आहे
कधीतरी आपण राजगडवरून उभे राहून तोरणा बघू. सो आज तो दिवस आहे. आज मी राजगडवरून किल्ले तोरणा बघतोय. रविवारची गर्दी बघताय तुम्ही मित्रांनो. पूर्ण गाड्या खचाखच भरल्यात, खचाखच. आणि आता आम्ही घरी चाललो आहे. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे खाली, जिथून आम्ही काल ट्रेक सुरू केला होता पायथ्याशी पोचलो आहे. बस आता आम्ही गाडी सोडतो आहे. आणि काल जिथे नाश्ता केला होता वृंदावन हॉटेलला, तिथे आता आम्ही जातो लक्ष्मीबाबांच्या तिकडे. आता आमचे 2 दिवस कसे होते, 2 दिवस झकास गेले. हा खाली आमच्या 2 माच्या राहिल्या. एका माचीला गेलो होतो, ती म्हणजे सुवेळा माची, पण धुका असल्या कारणाने ती आम्हाला अनुभवता नाही आली. तर तिथे जुने शॉट 4 वर्षापूर्वीचे तुम्ही नक्कीच बघितले असतील. त्याच्यानंतर संजीवनी माची आणि पद्मावती माची, ह्या 2 माच्या आमच्या राहिलेल्या आहेत. तर आता आम्ही नेक्स्ट टाईम रेंज ट्रेक करणार आहोत तोरणा ते राजगड किंवा राजगड ते तोरणा. त्यावेळेला पूर्ण राजगड दाखवण्याचा प्रयत्न करून त्यावेळेला आम्ही पूर्ण आठवड्याची सुट्टी घेऊन येणार आहोत आणि करणार आहोत फक्त 2च किल्ले, त्यामुळे पूर्ण अनुभव घेता येईल. सो मित्रांनो, हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर कसा वाटला सांगा. हॉटेल नंदनवन राजगड. आता मस्त मी कॉफी पितो आणि त्याच्यानंतर मुंबईच्या दिशेने आम्ही रवाना होतो. पाऊस खूप आहे पुण्या साईडला, आता दिवसच पावसाचा आहे. आज कोण जर राजगडावरती गेले तर आज राजगड तर नक्की निराश करेल, कारण वरून व्हिजिबिलिटी एकदम 0 आहे. मस्तपैकी कॉफी आले बघा, कॉफी पितोय. बस कॉफी वगैरे पिऊन झालेले. हा आहे नंदनवन हॉटेल राजगड. सो इथे लक्ष्मण भाऊ आहेत. जेवण, सकाळचा ब्रेकफास्ट किंवा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, जे पण काय असेल ते सगळे इथे भेटेल. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देतो, तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. सो फायनली चला आता परत प्रवास सुरू होतो आहे. इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि ब्लॉग कसा वाटला तुम्ही सांगा. भेटूया अशाच एका नवीन झकास ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र.